आणि यानंतर आपण पुन्हा एकदा या निकालांचं सविस्तर विश्लेषण सुरू करूया। आपण सुरुवातीला जाऊयात शायना एनसी यांच्याकडे। सध्या आपण हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल पाहतोय शायनाजी, पण महाराष्ट्राच्या निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या आहेत। लोकसभेमध्ये अपेक्षित यश भाजपला किंवा महायुतीला मिळालेलं नव्हतं। महाविकास आघाडीकडे पारडं झुकलेलं होतं। आता विधानसभेला सामोरं जाताना काय चित्र दिसेल महाराष्ट्रात, काय अपेक्षा आहेत? प्रज्ञा जी, पहले तो मैं 3 चीज़ कहना चाहती हूँ। संजय राउत की विशेषता ये है कि जो उनकी जीत या कांग्रेस की जीत तो वो जनादेश है। भारतीय जनता पार्टी जहाँ भी जीतती है वहाँ ईवीएम टैंपरिंग, ये कहाँ से न्याय हो सकता है? तो मुझे लगता है इस पूरे बयान का खंडन करना चाहिए। लोकतंत्र प्रजातंत्र की खूबी ये है, हार जीत होती है और हार जीत में जनता का जनादेश को स्वीकार करना, नंबर 1। दूसरा, हाँ, बार बार कांग्रेस ने कहा आज तो हम जलेबी बांटेंगे, हरियाणा में हम पेड़ा बांटेंगे, तो वो जलेबी पेड़ा भारतीय जनता पार्टी को बांटिए, क्योंकि 10 साल के बाद हैट्रिक, यानी कि कोई एंटी इनकम्बेंसी नहीं, और जो हार जीत भी मिनिमल था तो उसके ऊपर चर्चा हो सकती है। जब भारतीय जनता पार्टी को ऐसा जनादेश मिल रहा है 50 सीट, तो इससे स्पष्ट है कि मोदी जी की लोकप्रियता बरकरार है। अब आया सवाल महाराष्ट्र को लेके। महाराष्ट्र में बार बार कहा गया है कि ओ देखिए ये होगा वो होगा। मैं बोलना चाहती हूँ, जिस सरकार ने जनहित में महाराष्ट्र के वोटर्स के लिए काम किया है, इंफ्रास्ट्रक्चर हो, वेलफेयर स्कीम्स हो, जो डेवलपमेंट आपने देखा है, लोग क्यों उसको नकारेंगे बल्कि स्वीकार करेंगे। तो मैं यही बोलना चाहती हूँ कि एग्जिट पोल्स गलत, मीडिया रिपोर्ट्स कहीं कभार गलत, लेकिन जनादेश जो है हमेशा सही है। तो जनता के ऊपर ही विश्वास कीजिए, और यही वो जनता है जो महाराष्ट्र में भी एमवीए को नकारेंगे और महायुति की स्वीकारता उनके काम के आधार पे आपको देखने मिलेगा। तो ये तो एक झलक थी, पिक्चर अभी बाकी है। और जैसे कि हिंदी में कहते हैं, जो जीता वही सिकंदर। तो ईवीएम का इस्तेमाल मत कीजिए, एक्सक्यूजेस बहाना मत कीजिए, अंदर घर में झोंक के देखिए कि आपने क्या काम किया। कोई काम न करते हुए टिप्पणी करना, ये आपको शोभा देती होगी। हम सिर्फ काम करते हैं, और जैसे कि प्रधानमंत्री कहते हैं, प्रधान सेवक के रूप में काम करना, यही एक मात्र डिसाइडिंग फैक्टर है। और आप सरिता जी से बात कीजिए, वो आपको बताएगी कि जो महाराष्ट्र में परम्यूटेशन कॉम्बिनेशंस की आप बात करें, तो एक तरफ सिर्फ कंसोलिडेशन ऑफ वोट मुस्लिम और दलित का करना और वोट बैंक अपीजमेंट पॉलिटिक्स करना, वो युवा हो या महिला, वो सभी इसके विरुद्ध वोट करेगी, तो सिर्फ महायुति के लिए। आपल्यासोबत आहेत, त्यांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत सरिता। शायनाजी, आपला आनंद हरियाणाचे कल बघितल्यानंतर कळतो आहे, मात्र मी मृणालला विचारते, मृणाल, महाराष्ट्र आणि हरियाणा यात काही साम्य वाटतंय का? महाराष्ट्र आणि हरियाणा यात 2-3 प्रकारचं साम्य आहे। एक तर मागच्या वेळेला दोन्ही निवडणुका बरोबर झाल्या होत्या। महाराष्ट्रात ज्या काय घडामोडी झाल्या, शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली, त्यावेळेला दिल्ली भाजप महाराष्ट्राबाबत अत्यंत शांत होतं, काहीच करत नव्हतं। पण हरियाणात मात्र सरकार यावं यासाठी भारतीय जनता पक्ष ताबडतोब त्या सगळ्या लढाईमध्ये उतरला होता। हे पहिलं साम्य छोटंसं आहे। दुसरं जास्त महत्त्वाचं आहे, यावेळेला हरियाणामध्ये जाट ही तिथली अत्यंत डॉमिनंट कास्ट कम्युनिटी जी होती, ती पूर्णतः भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेली होती। का विरोधात गेली होती? तर अँटी इन्कम्बन्सी 10 वर्षांची, शेतकरी कायद्यांमधले बदल, विनेश फोगट सगळं प्रकरण, त्यामुळे जाटांव्यतिरिक्त हरियाणात आपल्याला विजय मिळवायचा आहे किंवा तग धरून बसायचं आहे, असं भाजपचं गणित होतं। ते त्यांना बऱ्यापैकी यशस्वी करत आहे असं आत्ता दिसतं आहे। जरी ते जिंकले नाहीत, कारण जागांमध्ये फार थोडा फरक आहे, तरी भाजप काही खूप शेवटी हरला आहे वगैरे असं नाही आहे। त्यांनी प्रचंड मोठी लढत दिली आहे। आत्ता आपण दाखवतो की विनेश फोगाट पण पिछाडीवर गेलेली आहे। महाराष्ट्राचा पॅटर्न इथे एवढ्यासाठी लागू होतो आहे की महाराष्ट्रातली पण अत्यंत डॉमिनंट जात मराठा ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेलेली दिसते आहे। भारतीय जनता पक्षांनी त्यांना आरक्षण दिलं, प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला,
पण ते मुद्दे भाजप मराठा समुदायापर्यंत अजिबात पोहोचवू शकलेले नाही आणि जरांगेंच्या आंदोलनामुळे संपूर्ण मराठा समाज भाजपपासून दूर गेलेला आहे. जसं हरियाणात जाट दूर गेले होते तसं महाराष्ट्रात मराठा दूर गेलेले दिसत आहेत. हरियाणामध्ये हे काउंटर करायला भारतीय जनता पक्षाने छोट्या छोट्या जाती एकत्र आणल्या आणि त्यांना आधार देऊन लढा दिला, जो बऱ्यापैकी स्पर्धेत आलेला आहे असं दिसत आहे. म्हणजे मागासवर्गीय मृणाल त्यांनी एकत्र करण्याचा जो प्रयत्न केला तो कुठंतरी यशस्वी झाला. जाट आणि नॉन जाट असा जो काही एक प्रकार आपल्याला हरियाणात बघायला मिळाला. हेमलताजी, मी आपल्याकडे येते. हेच महाराष्ट्रात होताना दिसेल असं आपल्याला वाटतं का? मराठा विरुद्ध ओबीसी हे तर आता आपल्याला दिसतेच ही फळी महाराष्ट्रात, आणि ह्या फळीचा जसा वापर जाट आणि नॉन जाट असा जो वापर हरियाणात भाजपानं केला तसाच यशस्वी वापर महाराष्ट्रात होईल का? महाराष्ट्राबद्दल भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या बरंच काही बोलल्या आणि भारतीय पक्षाची जर तिथं एवढीच चमकदार कामगिरी असती आणि एवढंच भारतीय पक्षाने चांगलं काम केलं असतं तर त्यांना 70,000 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करून अजितदादांना परत बळ बसायची गरज पडली नसती. आणि शिंदेंचं आणि गुवाहाटीचं जो काही सगळं घडलं ते आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. म्हणजे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये बॅकफूटवर होता आणि आहे. त्यांना सगळ्या पक्षांमध्ये तोडफोड करून महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करण्याकडे जाण्याचे प्रयत्न करायचे आहेत. महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बघितली तर मी पुन्हा येणार हा जो अहंगंड होता हा भारतीय जनता पक्षाला प्रचंड प्रमाणामध्ये नडलेला आहे. आणि सगळं चित्र बघितलं, मराठा समाज नाराज आहे, धनगर समाज नाराज आहे. आता धनगर आणि आदिवासी यांचा जो काही पुढे प्रश्न येईल आरक्षणावरून तो एक वेगळा विषय त्यांना हाताळायचा आहे. आणि इतर समुदायामध्ये म्हणजे मुस्लिम समुदायाला सातत्यानं पाकिस्तान धार्जिने किंवा अशा पद्धतीचे एक त्यांना नॅरेटिव्ह एक सेट करणं आणि त्यांच्याबद्दल सतत वेगवेगळी विधान करणं म्हणजे जाती धर्मांमध्ये महाराष्ट्रामध्ये भांडणं लावण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय. विकासाच्या मुद्द्यावर तर आपण बोलायलाच नको. विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम इंडस्ट्री या गुजरातला पळवून लावणं, बेरोजगारीचा दर, उद्योगधंद्यामध्ये असलेले एक फ्रस्ट्रेशन, MPSCच्या परीक्षांपासून त्यांच्या नेमणुकांपासून विद्यार्थ्यांमध्ये असलेला एक संताप, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष या सगळ्यांचं कडबोळं बरोबर घेऊन सुद्धा मला असं वाटतं की एखादी बी टीम तयार करणं, बी टीमच्या माध्यमातून मतांची विभागणी करणं याच्याकडे भारतीय जनता पक्षाचा कल असेल. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे आता सोकॉल मित्र पक्ष आहेत त्यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नाराजी आहे. आणि त्या उलट उद्धव ठाकरेंनी कोविडच्या काळामध्ये जे काही काम केलं, शरद पवार साहेबांबद्दल जी काही संपत्ती आहे आणि राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेनंतर एक जे वातावरण तयार झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा महाविकास आघाडीला फायदा होणार आहे. आणि जनमत हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी राहणार नाहीये तर महाविकास आघाडीच्या बाजूनी राहणार हे स्पष्ट चित्र आहे. आणि भारतीय जनता पक्षाने कितीही स्वतःचा मतांचा डंगोरा फिटला तरी त्यांना पक्षामध्ये फोडाफोडी केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. तो थोडा वेगळा करून मी शायना एनसी यांच्याकडे घेऊन जाते. शायना एनसी काय प्रतिक्रिया आहे त्यांची हे जाणून घेऊया आपण. शायना, देखिए, कांग्रेस पार्टी के लिए मैं सिर्फ ये बोलूँगी कि उम्मीद पे दुनिया कायम है, लेकिन उनकी नैया तो डूब चुकी है. ये बोलना कि आपकी जीत हरियाणा में सक्षम रूप से ये जनहित नहीं है. मैं पूछना चाहती हूँ कि जो जीता वही सिकंदर है या नहीं. आज जो ये एग्जैक्ट रिजल्ट कांग्रेस को मिलता हमारे नंबर्स और हमें मिलता कांग्रेस के नंबर्स तो हम क्या चर्चा करते हैं. तो ये पहले तो स्वीकार कीजिए कि हरियाणा में वेलफेयर स्कीम्स फार्मर्स को लेके MSP हो 2012 से 2024 उनकी आमदनी बढ़ी है. युवाओं की बात करें तो अप्रेंटिसशिप स्कीम और इंटर्नशिप्स जो मिले हैं उनको फ़ायदेमंद. अग्निवीर को लेके हम यहाँ चर्चा कर सकते हैं, लेकिन ज़मीनी स्तर पे जो वोट कंसोलिडेशन की आप बात कर रहे हैं वो वोट कंसोलिडेशन प्रगति और लाभार्थियों के लिए है. अभी आया महाराष्ट्र, आप बार बार बोल रहे हैं कि हरियाणा के रिजल्ट्स महाराष्ट्र को इम्पैक्ट कर सकते हैं. जहां तक भारतीय जनता पार्टी हार रही थी और जो एग्जिट पोल के आधार पे आप जा रहे थे तो आपने कहा यही हो जाएगा महाराष्ट्र में. यहाँ जब जीत हो रही है तो क्या आप स्वीकार करेंगे कि हरियाणा की जीत इसका मतलब महाराष्ट्र की जीत?
हर एक प्रदेश के डायनामिक्स अलग होते हैं। आपने धनगर समाज की बात की, आपने मुसलमानों की बात की, दलित की बात की, मराठा की पण बात मी की। परत एकदा आपने कहीं केसरीजी नहीं बोला आपल्याकडे कि येते। new age voter मृणालने को एक performance महत्त्वाचा चाहिए, मुद्दा उपस्थित प्रगति केला। चाहिए, और वो हरियाणाची जी प्रगति परिस्थिती से आहे भारतीय ती जनता बघता पार्टी मोदी जी के तिने नेतृत्व में मराठा दे सकती आणि है। इतर ओबीसी हा जो मुद्दा आहे तो जाट आणि नॉन जाट ज्या पद्धतीनं हरियाणामध्ये भाजपानं हाताळलं तसंच महाराष्ट्रात होऊ शकतं का, याचं उत्तर मला आपल्याकडनं हवं आहे। शायना एनसीजी, मी तुम्हालाच हा प्रश्न विचारते की जसं नॉन जाट आणि जाट हा मुद्दा हरियाणामध्ये भाजपनं ज्या पद्धतीने हाताळला की जाट समुदाय हा भाजपच्या विरोधात जाऊनही आता भाजप बहुमताच्या पलीकडे आपल्याला दिसतंय। महाराष्ट्राच्या समीकरणांचा विचार करायचा झाला तर सध्या मराठा समाजामध्ये काहीशी नाराजी आहे, पण ओबीसी समाजाचं एकत्रीकरण करून महाराष्ट्रामध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल किंवा महायुती पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास आहे। प्रज्ञा जी, मैं यही बोल रही हूँ कि जाट वर्सेस नॉन जाट हर प्रदेश में समीकरण अलग होते हैं। जो रणनीति कोई भी पार्टी अपनाए, आज कांग्रेस ने एक रणनीति बनाई और ये ऐसे पोजीशन करना चाहते हैं कि देखिए हम हैं मराठा के साथ। इसका मतलब नहीं कि भारतीय जनता पार्टी के पास मराठा नेतागण नहीं है या मराठा वोट नहीं है। महाराष्ट्र के स्थिति को आप हरियाणा के साथ तुलना मत कीजिए, और महाराष्ट्र के मुद्दे भी अलग हैं। जो हरियाणा में 4 मुद्दे थे, अग्निवीर, फार्मर्स, आप देखें तो जो महिला और फिर युवा, इससे एक चीज स्पष्ट है कि उनके मुद्दे को भारतीय जनता पार्टी ने एड्रेस किया और उन्होंने जनहित में ये वोटर जो जनादेश देते हैं उन्होंने ये स्वीकार किया कि लाभार्थी के स्कीम्स आए। अभी महाराष्ट्र की बात करें तो महाराष्ट्र में बिल्कुल स्पष्ट रूप से आप जानते हैं कि जो डेवलपमेंट हुआ है, इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स देखिए, अर्बन महाराष्ट्र, मुंबई जैसे शहर जहां हम बैठे हैं, कोस्टल रोड, मेट्रो, इंफ्रास्ट्रक्चर, नावा शेवा लिंक, अटल सेतु, ये सब चीज देखने मिल रहा है। जो पर कैपिटा इनकम कृषि क्षेत्र में हरियाणा में बढ़ा है, तो ऐसा नहीं है कि महाराष्ट्र में एम्प्लॉयमेंट को लेके सरकार सीरियस नहीं, या जो योजनाएं हैं एमएसएमईज के लिए, जो लाडली बहना योजना है, मुख्यमंत्री लाडली बहना योजना, उससे आपको पता है 2 करोड़ 50 लाख महिलाओं को मिला है आत्मनिर्भर बनने का एक मौका। उसका मतलब क्या है? उसका मतलब है कि दिस इज अ वेलफेयर स्कीम व्हिच हैज पर्कुलेटेड डाउन टू द। अच्छा शायना जी, आप इंफ्रास्ट्रक्चर की बात कर रहे हैं, आप लाडली बहना योजना की बात कर रहे हैं। मी हेच मुद्दे घेऊन हेमलताताईंकडे जाईन। हेमलताताईजी, इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा उपस्थित होतोय, सरकारी योजनांचा मुद्दा उपस्थित होतोय। हेमलताताईंशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया, पण आता भाजपकडे किंवा महायुतीकडे हे जे मुद्दे आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर, कोस्टल रोड, अटल सेतू, त्यासोबत लाडकी बहीण योजना, या सगळ्याला काउंटर करण्यामध्ये महाविकास आघाडी आता कोणते मुद्दे समोर आणणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मी मृणालिनी नानिवडेकर ताईंकडे जाईन की आता जो मुद्दा उपस्थित केला शायनाजींनी की इन्फ्रास्ट्रक्चर, जे विकासाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त राबवला जाईल महायुतीकडून, असं वाटतंय। महाविकास आघाडी या सगळ्याला कसं सामोरं जाईल असं तुम्हाला वाटतं? एकतर लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात जी झाली त्यातलं नरेटिव्ह काँग्रेसनी आणि महाविकास आघाडीनी यशस्वीरित्या दिलं असं देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणतात। आपण तो त्यांचा विधान मान्य करून त्याच्या आधारे समोर जाऊ। तसं असतानाही भारतीय जनता पक्षाला 57 विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभेत आघाडी मिळाली होती। 103 जागा जिंकणाऱ्या पक्षाला फक्त 57 मध्ये आघाडी हे अजिबात समाधानकारक नव्हतं, पण तेव्हाही ती आघाडी काँग्रेसपेक्षा जरा जास्त ठिकाणी होती। दुसरं असं की लोकसभेच्या निकालांनंतर पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुका सामान्यतः लोकसभेच्याच पॅटर्ननी जातात। 2014 मध्ये सत्तारूढ आघाडी जी होती काँग्रेसच्या नेतृत्वातली, ती लोकसभेच्या निकालांनंतर पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली। त्यामुळे महाराष्ट्रात असं वाटतंय की लोकसभेतले निकाल हेच विधानसभेचे निकाल असतील। 2 गोष्टी त्यात विसरल्या जात आहेत। एकतर केंद्रात मोदींची सत्ता पुन्हा एकदा आली आहे। 400 पारची भाषा करणाऱ्या मोदींना
भारतीय मतदारांनी एक सामूहिक सणसणीत उत्तर दिलं आहे हे मान्य आहे, पण सरकार त्यांचंच आहे. त्यामुळे राज्यात एक साधारणतः पॅटर्न असणारच नाही असं मी म्हणू शकत नाही की केंद्रातल्या सरकारबद्दल पुन्हा एकदा त्यांना मत देऊया, वाद नकोत. दुसरं असं की जो राग होता मोदी सरकारबद्दलचा तो जर लोकसभेच्या मतदानांनी संपला असेल तर निकाल वेगळे लागतील. पण या तरलाई जर आहे, कारण ज्या पद्धतीने शरद पवार एकेका मतदारसंघाचं नियोजन करतायत खरंय. ते लक्षात घेता महायुतीला हे फारसं सोपं नाही आहे. मी एक छोटीशी कमेंट सरिता मॅमची घेते की सहानुभूती हा मुद्दा खूप जास्त चर्चेत होता आणि सध्या जर आपण हरियाणाचा विचार केला तर बजरंग पुनिया असेल किंवा विनेश फोगाट असेल यांच्या प्रती जी सहानुभूती होती ती सहानुभूती मतांमध्ये परिवर्तित होताना दिसली नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक सहानुभूतीची लाट आहे असं म्हटलं जातं. विधानसभेमध्ये ही सहानुभूतीची लाट किती प्रमाणात परिणामकारक दिसेल असं तुम्हाला वाटतं? खरंच प्रज्ञा, मला वाटतं गेल्या दशकात जर आपल्याला लोकांनी, जनतेनं, मतदात्यानं काही शिकवलं असेल तर ते हे आहे की आपण गर्दीवरून मतांचं किंवा जागांचं अनुमान लावायला नको. आणि आता जर काही शिकवलं असेल लोकसभेतून तर ते हे की सहानुभूतीच्या लाटेवरून परत जागांचा अनुमान आपल्याला करता येत नाही. आणि ते जसं आपल्याला देशात बघायला मिळालं तेच आता आपल्याला हरियाणामध्ये कुठंतरी बघायला मिळतंय. कारण सकाळपासून आपण पाहतोय की बजरंग पुनिया असो, विनेश फोगाट असो, कधी पुढे जातात कधी मागे जातात, जिंकतीलही किंवा हारतीलही, जे काही होईल. मात्र जी क्लिअर आघाडी सहानुभूतीनं मिळायला पाहिजे होती ती मिळालेली नाही. तेच आपल्याला लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रात बघायला मिळालं होतं. जनतेच्या सहानुभूतीचं जर परिवर्तन उद्धव ठाकरेंसाठी जर मतांच्या रूपात, जागांच्या रूपात झालं असतं तर त्यांचा स्ट्राईक रेट हा एकनाथ शिंदेंच्या स्ट्राईक रेटपेक्षा खूप जास्त राहिला असता. असं काहीही झालं नाही. दोघांचा एकमेकांच्या जवळपास आहे आणि ठाकरेंचा शिंदेंच्या पेक्षा कमीच राहिला. त्यामुळे जसं आपण बघितलं की राज ठाकरेंच्या सभेला खूप मोठी गर्दी होते मात्र जागा मिळत नाही, तसंच काहीसं सहानुभूतीचं झालंय असं म्हणावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.